ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर सगळ्या सविस्तर घडामोडींचा आढावा घेऊयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस करत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेण्यात मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला। तर अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसी पालकमंत्री बसवून तिथे भाजपच्याच मराठा कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय। आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा। मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय। पुढच्या काळात मराठ्यांना या अहिल्यानगरीतून माझं आव्हान आहे, आपल्याला अधिकाऱ्याला जर त्रास दिला मराठ्याच्या राज्यात आपल्याला त्यांच्या बाजूने ताकदीने उभा राहावं लागणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी हिंदू मुस्लिम वादाच्या संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला। त्यांना फक्त दंगली करून मतं घ्यायची असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। तर मराठे फक्त मारामारी करण्यासाठीच आहेत का, आम्ही हिंदू नाही का, असा उलट प्रश्न सुद्धा जरांगे पाटील यांनी विचारलाय। मग त्याला कामच नाही दुसरं काही। हे आमच्या धड नाहीत ना, हे मराठी, हे मुसलमान, हे दलित, हे धडाचे नाहीत आमचे। हे जर नीट धड राहील ना तर मुसलमानाचं कोणाचंच वाकडं करू शकत नाही। देऊ फक्त दंगली करायच्या त्याला आणि मतं भागून घ्यायचे, नुसतं झुंजी देते एकामेकाला। आमच्याच कोटाकोटी लावते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली आहे। शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसलेत। त्यांची ओळख दगाबाज नेते म्हणून असल्याचं विधान लक्ष्मण हाके यांनी केलंय। खरं तर पवार साहेबांची राजनीतीच मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे। पवार साहेबांची ओळख म्हणजे दगाबाज नेता। पवार साहेबांची ओळख म्हणजे बोलायचं एक आणि कहणी एक आणि कथनी एक। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोन व्यक्तींनी मतदान वाढवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा काल शरद पवार यांनी केला होता आणि यानंतर आता उद्धव ठाकरेंना सुद्धा अशाच प्रकारे काही लोक भेटले आणि त्यांना सुद्धा ऑफर दिली होती असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देण्याचं आश्वासन दिलं असंही राऊत म्हणाले। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी जरा म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो। ईव्हीएम मॅनेज करू असं म्हणणाऱ्यांची पोलिसांमध्ये जाऊन तक्रार का केली नाही असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय। अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। मतांच्या चोरीचा आरोप करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही सवाल विचारले, मात्र त्यावरून फडणवीसांनी विरोधकांवरती टीका केली आहे। शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून फडणवीसांवरती निशाणा साधला। निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फडणवीस आयोगाचे प्रवक्ते आहेत का असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी केला आहे। आम्ही इलेक्शन कमिशनला बोलतोय, मुख्यमंत्री काय प्रवक्ते आहेत का इलेक्शन कमिशनचं? इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात। इलेक्शन कमिशननी त्यांना कुठलीही माहिती दिली नाही। मग जे काही प्रिंट फॉर्मॅट होते त्या प्रिंट फॉर्मॅटचा वापर करून डेटा कंपाईल केला गेला, डेटा कंपाईल करून त्याच्यावर अनालिसिस केला गेला। विधानसभेत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली होती। शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे। आज शरद पवार साहेबांचं एक इंटरोगेशन झालं पाहिजे, त्यांची चौकशी होऊन त्या दोन जण कुठे आहेत? आज असले देशद्रोहीपणा करणारे आज देशात काय करतायत? असे काळे कामं करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांच्या हवाली करायची गरज आहे। इलेक्शन कमिशननी त्यांच्या विरोधात एक कंप्लेंट करावी आणि त्यांचं इंटरोगेशन करून ते दोन लोक हुडकून काढली पाहिजे।
शरद पवार यांना भेटलेल्या 2 जणांची नावं आता जाहीर करता येऊ शकतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. पवार त्या दोघांना घेऊन राहुल गांधी यांच्या घरी गेले होते. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यामुळे त्यांना मंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा असते. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होते. त्यामुळे पवारांना भेटलेल्या 2 लोकांची नोंद राहुल गांधी यांच्या घरामधल्या सुरक्षा रक्षकांकडे असेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे. त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे. मतचोरीच्या प्रकरणावरून राहुल गांधींनी काही आरोप केले होते आणि यावरती शरद पवार यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका केली. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं वराती मागून घोडं असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही त्यावेळी सांगत होतो की सगळे मिळून कोर्टात जाऊया. त्यावेळी आमच्यासोबत कुणीही आलं नाही. आता बोंबलत बसलेत असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. वराती पाठीमागून घोडं ज्याला आपण म्हणतो ती ही परिस्थिती आहे काँग्रेसची पण आणि एनसीपीची पण. आम्ही त्यावेळेस या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टामध्ये जाऊ. त्यावेळेस कुणीच आमच्या समोर त्या ठिकाणी आलं नाही. ते त्यावेळेस गेले नाहीत आणि आता फक्त असताना बोंबलत बसतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. उद्या म्हणजे सोमवारी गल्ली ते दिल्ली सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोल करण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय. हनी ट्रॅपचं प्रकरण, वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले मंत्री यासह इतर काही मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना ही रस्त्यावरती उतरणार आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं जाणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे दादरमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील तर तिकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावरती मोर्चा काढतील. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडामध्ये बोळा आहे अशी आगपाखड संजय राऊतांनी केली. उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल. जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते. ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः दादरमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि याच आंदोलनाचा टीजर सुद्धा जारी झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी रक्तदान केलं आणि सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराच्या नंतर भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. राखी भी बंदी है. ये एक अच्छा माहौल दिख रहा है और एक खुशी की भी बात है. इसलिए मैं उनको सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और बधाई देता हूं. और आगे अभी ब्लड डोनेशन कैंप में वहाँ ब्लड डोनेट करने के बाद हम फिर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काश्मीरमध्ये आहेत आणि याच वेळेला त्यांना काश्मीरी महिलांनी राखी बांधली तर काश्मीरी लोकांच्या सदैव सेवेमध्ये असणार आणि भाऊ म्हणून इथल्या बहिणींची कायम सुरक्षा करणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या श्रीनगर दौऱ्यामध्ये संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला. जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदासाठी शिंदेंचा दौरा असल्याचा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावलाय. आम्ही जम्मू काश्मीर पाहून येतो हे पाहायला गेले असतील. महाराष्ट्रात काही काम नाही, जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा अशी एक त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असेल. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. विश्वगुरू बनायचं असेल तर आयात कमी करून आता निर्यात वाढवायला हवी असा सल्ला सुद्धा नितीन गडकरी यांनी नागपूरमधल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान दिला आहे. मुझे लगता है दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, ये हमारे देश की इम्पोर्टेंट महत्वपूर्ण बात है. एक इम्पोर्टेंट चीज है
कि हमारे देश में आज सबसे बड़ी राष्ट्रभक्ति आज के समय में ये हो सकती है कि हमारे इंपोर्ट को कम करना और एक्सपोर्ट को बढ़ाना। अगर विश्वगुरु भी बनना है तो यही जरूरी है। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला। या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूरमध्ये उपस्थिती लावली होती। नागपूर पुणे हे देशामधली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन आहे। नागपूरच्या अजनी स्थानकावरून पुण्यापर्यंत असं 881 किलोमीटरचं अंतर अवघ्या 12 तासांमध्ये ही ट्रेन कापेल। विशेष म्हणजे या वंदे भारतला तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव या ठिकाणी थांबा देण्यात आला, त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ही गाडी सोयीची ठरेल। मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना या ट्रेनसाठी विनंती केली होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तसंच अहिल्यानगर ते पुणे अशी थेट लाईन केल्यास हा त्रास कमी होणार असल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत 3 लाईन आहेत त्याच्या 5 लाईन करणं चाललेलं आहे। तिथनं JNPT पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणा साहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू। नागपूर पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळालाय। यामुळे पुणे, नाशिक आणि नागपूरमधून शेगावसाठी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा आनंद झाल्याचं भाविकांनी म्हटलंय। लातूर मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण केलं जाईल। पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम लातूरमधल्या दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपनं धक्का दिलाय। विशाल पाटील यांचा खंदा समर्थक आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक भाजपनं फोडलाय। मनोज सरगर असं त्यांचं नाव असून ते उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मनोज सरगर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। संजय नगरसह सांगली भागामध्ये मनोज सरगर यांची ताकद मानली जाते। 11 तारखेला एक विजन डोळ्यासमोर घेऊन मी भारतीय जनता पार्टीत जातोय। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रवेश संजयनगर सांगली येथे संपन्न होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाडीचं पूजन करत असताना कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला। वाहतुकीच्या नियमांचं पालन करून वाहन चालवा असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावलं। शिवाय वाढत्या अपघाताविषयी सुद्धा अजित पवारांनी भाष्य केलं। बारामतीचा दौरा आटोपून अजित पवार हे सहयोग निवासस्थानी आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीचं पूजन करण्याचा आग्रह धरला। यानंतर पवारांनी कार्यकर्त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचं पूजन केलंय। चांगली गाडी चालवा,